नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत लक्ष्मीच्या पावलाने. लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग या मालिकेची अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोहम, कला, काजल या तिघांनाही पूर्ण झालेला प्रकार आठवू लागतो आणि काजल तर काय करावं काजलला काहीच कळत नसतं. तर लगेच सोहमही तोच विचार करत असतो आणि काजलला तर सतत ते सर्व आठवत असतं आणि तिला खूपच त्रास होत असतो. आणि अद्वैतने जे काही बोलला होता ते सर्व काही तेवढ्यातच सोहमचा काजलला कॉल येतो आणि काजल म्हणत असते, हॅलो कोण? तर लगेच सोहम म्हणत असतो, काय मित्रा, मी तुला असं आत्तापर्यंत बघितलं नाही. तुझं दुसरं नाव तुला माहिती आहे का काय आहे? एनर्जी आहे. त्यामुळे तू असा विचार करू नको. आणि त्या गोष्टीचं मला तर खूपच वाईट वाटत आहे, कारण मी तेव्हा काहीच बोलू शकलो नाही. मला वाटायचं की मोठे जे करतात ते सर्व काही बरोबर असतं. म्हणतात ना, त्यांनी चार उन्हाळे जास्त पाहिले. पण कलावहिनी ज्या दिवसापासून या घरामध्ये आली ते सर्व काही मला अफवाचं खोटं वाटू लागलं. कारण ते मोठे असूनही त्यांना ते दिसत नाही आहे आणि मी लहान असूनही ते मला दिसते. पण ते मोठे असून का दिसत नाही त्यांना हेच मला कळत नाही. तर काजल म्हणू लागते, मित्रा, मलाही या मोठ्या लोकांचं काहीच कळत नाही. मला तर कळतच नाही. पांढरा रंग पांढरा आणि काळा रंग काळा. पण त्यांना नाही, त्यांना तर करडा रंग शोधायचा असतो. ठीक आहे, करडा तर करडा, पण त्यामध्येही तो करडा रंग काळ्याकून आहे की पांढऱ्याकून आहे हे शोधायचं असतं. मला तर वाटतं यांना फक्त वादच घालायचं असतं. खरं उत्तर त्यांना जाणून घेण्यात इंटरेस्टच नसतो. आणि रडतच कला म्हणत असते, खरंच मित्रा, मी नाही चोरी केली. तर सोहम म्हणत असतो, मला माहिती आहे, माझा आईचा आणि आजोबांचा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तू चोरी नाही केलीस. नको टेन्शन घेऊ, काही ना काही प्रॉब्लेम नक्कीच निघेल. असं म्हणतच दोघेजणही फोन ठेवून देतात. पण या दोघांचं सर्व काही बोलणं अद्वैतने ऐकलेलं असतं. अद्वैत हा सोहमच्या समोर उभा राहतो आणि म्हणत असतो, कुणाशी बोलत होतास? तर लगेच सोहम बोलायच्या आधीच अद्वैत म्हणत असतो, त्या खरेपासून थोडं दूरच राहायचं. आणि मी तुझं सर्व काही बोलणं ऐकलं, त्यामुळेच तुझा मोठा भाऊ म्हणून मी तुला सल्ला देतो की त्या खरे कुटुंबापासून थोडं दूरच राहा. तर इकडे कला मात्र रूममध्ये बसलेली असते. अद्वैत येतो आणि अद्वैत हा पाणी पिण्यासाठी ग्लास घेतो. तर तेवढ्यातच कला उठते आणि न बोलताच अद्वैतच्या हातावरती अद्वैतची गोळी देते. अद्वैत मुकाट्याने ती गोळी घेतो आणि कलाला मात्र झोप येत नसते. तर कला परत उठते आणि कलाला मात्र लाईट चालू असल्यामुळे झोप येत नसते. कला ही लाईट बंद करण्यासाठी जाते. तर लगेच अद्वैत तो बघतो आणि अद्वैत तो लाईट परत चालू करतो आणि कला मात्र रागाने जाऊन तिच्या अंथरुणावर झोपते. तर कलाला मात्र झोप येत नसते. तर इकडे अद्वैत हा लाईट जवळच उभा असतो आणि चालू बंद करत असतो आणि कलाकडे बघत असतो. तर सकाळ झाल्याच्या नंतर अद्वैत नाश्ता करत असतो. कला मात्र स्वतःच्याच विचारामध्ये असते. अद्वैतला एकही शब्द बोलत नसतं. तर इकडे कला ही तिच्या विचारामध्ये असते आणि विचार करत असते, काजलला जर निर्दोष शुद्ध करायचं असेल तर मला ऑफिसमध्ये जावंच लागेल. जिथून हा प्रकार घडला तिथे मला जावंच लागेल. तर लगेच अद्वैत कलाकडे बघतो आणि म्हणत असतो, आता ही मोबाईलमध्ये काय काम करतेस कामाच्या वेळेला? तर लगेच कला ही मोबाईलवरती टाईप करते की मला ऑफिसमध्ये यायचं आहे, मला माझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करायचं आहे, त्यामुळे मला तुझ्याबरोबर ऑफिसला यायचं. असं करून लगेच मेसेज पाठवून देते. अद्वैत मात्र तो मेसेज बघतो आणि कलाला काहीच रिप्लाय न देता नाश्ता केल्याच्या नंतर तिथून निघून जातो. कला मात्र तिचा मोबाईल घेते आणि घाईनेच अद्वैतच्या आधीच गाडीमध्ये जाऊन बसते. तर अद्वैत म्हणत असतो, माझ्याशी बोलायचं नाही, स्वतःचं डोकं वापरून सर्व काही करायचं, मग माझ्यासोबत तरी काय येतेस, माझ्या गाडीत तरी काय येतेस? असं म्हणतच कला मात्र काही न बोलताच गपचूपपणे गाडीमध्ये बसलेली असते. हे दोघेजणही ऑफिसला गेल्याच्या नंतर लगेच अद्वैत आपल्या केबिनमध्ये जातो. इकडे कला ही सर्वांना गुड मॉर्निंग करते आणि सर्वांना म्हणत असते, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. सर्वच जण एकत्रित येतात आणि कला म्हणत असते, त्या दिवशी काय झालं हे सर्व आपल्याला माहितीच असेल. आणि कला म्हणत असते, त्या दिवशी माझ्या बहिणीवर अंगठ्याचा आरोप करण्यात आला, पण तो सर्व काही खोटा आहे. मला माहिती आहे माझ्या बहिणीने चोरी केलीच नाही. जसं दिसतं तसं नसतं. ही म्हण काही खोटी नाही आहे. त्यामुळे मला माझ्या बहिणीवर पूर्णपणे विश्वास आहे. आणि तुम्ही मला सांगा, त्या दिवशी तुम्ही सर्वजण इथे होतात तर तुम्हाला काही वेगळं काही जाणवलं का इथे? तर लगेच मीनाक्षी म्हणू लागते, हो, त्या दिवशी अशोकदादा इथे होता, त्यांना काहीतरी दिसलं असेल, त्या दिवशी ते इथे सतत पाणी देत होते. तर लगेच कला म्हणत असते, अशोकदादा आता सध्या कुठे? तर लगेच मीनाक्षी म्हणत असते, त्यांनी 1 महिन्याची सुट्टी घेतलेली आहे. हे ऐकून
कलाला मात्र थोडं संशयच वाटू लागतं आणि कला ही विचार करते नेमका या अशोक दादाशी आणि या प्रकरणाशी काहीतरी संबंध असेल का असा विचार करतच कला ही आणि इकडे दुसऱ्या दिवशी सर्वच जण नाश्ता करत असतात. कला मात्र सर्वांना पोहे देत असते. आजोबांना म्हणत असते, आजोबा तुमची ही गोळी आणि हे दूध. तर लगेच आजोबा म्हणत असतात, हो न विसरता मी ही गोळी घेणार कारण तुम्ही मला विसरून देणार नाहीत. तर लगेच रजनी म्हणत असते, अगं कला तू पण सुद्धा गरम गरम पोहे खाऊन घे, नाही तर गार झाल्याच्या नंतर मग खात राहतील आणि गरम गरम कधी अन्न खाल्लेलं शरीरासाठी चांगलं असतं. तर लगेच श्रीकांत काका म्हणू लागतात, मला पोह्यावरती मला शेव हवे, तुझं लक्ष कुठं आहे? आणि लगेच रजनीला म्हणू लागतात हळूच की तिचा जास्तच तुला पुळका येत आहे. रजनी मात्र गपचूपपणे मुके राहते आणि आपले स्वतःचा नाश्ता करत म्हणू लागते, बरोबर आहे रजनी तुझं, दे तिला, वहाड तिला पोहे, कारण तिला शोधाशोध करण्यासाठी तिला बाहेर पडावं लागेल ना, त्यामुळे तिला वहाड पोहे. आणि सर्वच जण सरोजकडे बघू लागतात. शोधाशोध कशाला, शोधाशोध जर तिची चालूही झाली असेल, हो ना गं, असं तर कला हो असं म्हणते आणि म्हणत असते, आजोबा मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर लगेच कला म्हणू लागते, आबा आपल्या ऑफिसमधला अशोक हा 1 महिन्यासाठी सुट्टीवर आहे आणि कालपासून जो प्रकार घडला तो तेव्हापासून आलाच नाही आहे. तर हे बघून सर्वांना एकदमच आश्चर्य वाटतं. तर लगेच अद्वैत म्हणत असतो त्याने ऑफिशियली म्हणजेच त्याच्या पर्सनल गोष्टीसाठी सुट्टी घेतली, तर आपण त्यांना असं डायरेक्टली नाही विचारू शकत. लगेच कला म्हणत असते, मी असं म्हणतच नाही अशोकने चोरी केली, पण मला असं वाटतं की अशोक आणि या प्रकरणाशी काहीतरी पुरावा आहे, त्यामुळे मला फक्त एकदा त्या अशोकशी भेटायचं. तर लगेच अद्वैत म्हणत असतो, तुला कोणी सांगितलं त्या अशोकशी तर काहीतरी संबंध असेल म्हणून? तर लगेच कला म्हणत असते की मला माझ्या अंतर्मन सांगते की काहीतरी संबंध असेलच. तर लगेच अद्वैत म्हणत असतो, आय विटनेसमध्ये काय तुझ्या अंतर्मनाला उभं करायचं का? अबा हे अद्वैतला म्हणत असतात, अद्वैत मला बोलू दे, सुनबाई तुला नेमकं काय म्हणायचं ते सांग. तर लगेच कला म्हणत असते, अबा मला एकदा त्याला भेटायचं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की तिथून काहीतरी पुरावा नक्कीच मिळेल. त्यामुळे अबा म्हणत असतात, ठीक आहे, तुला वाटते ना तर तू जा ऑफिसमध्ये. आणि लगेच आजोबा म्हणू लागतात की कलाला, सुनबाईला, अद्वैत तुझ्यासोबत ऑफिसला घेऊन जा. तर लगेच कला म्हणत असते, नाही आजोबा मी जाईल, नकोय मला. तर अद्वैत हा कलाकडे बघतच राहत असतो. रोहिणी म्हणत असते, तू जा ऑफिसला, तुला तिथे काहीही पुरावे मिळणार नाहीत. तर इकडे दिनकर हा खूपच विचारामध्ये बसलेला असतो आणि विचार करत असतो. तर लगेच संगीता येते आणि संगीता म्हणत असते, हो काय विचार करतायत, चहा घ्या आणि नंतर मला सांगा तुम्ही नेमकं काय विचार करतायत. तर दिनकर म्हणत असतो की अगं जेव्हा ही मुली एखाद्या संकटामध्ये फसल्या तेव्हा त्या बापाकडे आशेने पाहत असतात आणि हा बिननशिबी बाप हा त्या मुलीसाठी काहीच करू शकत नाही. संगीता ही दिनकरला समजावत सांगत असते आणि म्हणत असते, अहो त्या मुली अजूनही तुमच्याकडे त्याच आशेने पाहत असतात आणि आपली काजल असं करू शकत नाही. काजलवर कलाची सावली आहे, त्यामुळे काजल असं करू शकत नाही, आपला सर्वांचा विश्वास आहे. लगेच संगीता ही कलाला फोन करते. कला फोन उचलते आणि म्हणत असते, आई कशी आहेस गं, तिकडे सर्व काही ठीक आहे का? तर लगेच कला म्हणत असते, हो ठीक आहे सर्व, पण कला मला सांग तू कुठे आहेस? तर कला म्हणत असते, आई मी थोडी बाहेर आलेली आहे. तर लगेच संगीता म्हणत असते, कला हे बघ, या शोधण्याच्या भानगडीत तू पडू नकोस, तुझा संसार महत्त्वाचा आहे आणि या शोधण्याच्या भानगडीत तू तुझ्या घरच्यांशी वाद घालत बस. अगं गरिबाने एवढा माच करून नाही चालत. लगेच कला म्हणत असते, आई असं का बोलतेस, गरिबांना स्वाभिमान असतोच ना, आणि स्वाभिमान हा तर जपायला, आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे काजल असं करू शकत नाही. मग श्रीमंत लोकांमध्ये पैसा असतो, ते पैशांना जपतात, मग आपण आपला स्वाभिमान का नाही जपत? आणि आई तू टेन्शन घेऊ नकोस, बाबांचीही काळजी घे, या गोष्टीचा मी छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असं म्हणून बाय करून लगेच कला फोन ठेवते आणि सदाला बोलवते आणि सदाकडून अशोकचा नंबर घेते आणि लगेच अशोकला, आणि कला ही सदाकडून अशोकचा नंबर घेते आणि लगेच अशोकला फोन करते आणि म्हणत असते, मी कला. तर अशोक म्हणत असतो, कोण कला? तर लगेच कला म्हणत असते, मी कला अद्वैत चांदेकर. तर लगेच हे नाव ऐकून अशोक तर खूपच घाबरतो. तर लगेच कला म्हणत असते, तुम्ही थोड्या वेळासाठी ऑफिसला येऊ शकता का? तर अशोक म्हणत असतो, नाही माझ्या घरी प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे मी ऑफिसला नाही येऊ. तर कला ही रिक्वेस्ट करत असते आणि थोड्या वेळासाठी तरी तुम्ही ऑफिसला या असं म्हणतच कला खूपच रिक्वेस्ट करत असते. तर अशोकला मात्र नाईलाजाने हो म्हणतो आणि हा भाग इथेच. तर पुढील भागामध्ये अशोक हा कलाला भेटायला आलेला असतो आणि कला ही अशोकला म्हणत असते, तुम्ही सुट्टी का घेतली? तर अशोक म्हणत असतो की माझ्या आईची तब्येत बरी नाही, त्यामुळे मी सुट्टी घेतली. हे सर्व काही बोलल्याच्या नंतर लगेच
लगेच कला म्हणत असते घ्या तुमच्या बायकोची काळजी. तर लगेच अशोक म्हणत असतो ठीक आहे. तर कला म्हणत असते अशोक दादा तुमच्या बायकोची नाही तर तुमच्या आईची तब्येत बरी नाही ना. तर अशोक खूपच घाबरतो. तर कलाला संशय आलेला असतो काहीतरी नक्कीच गडबड आहे. तर कला ही अद्वैतला मध्यरात्री ही ऑफिसमध्ये घेऊन येते आणि कलाला अद्वैतच्या ऑफिसमधलं CCTV फुटेज चेक करायचं असते. कला आणि अद्वैत हे दोघे मिळून प्रूव्ह करतील का की काजल निर्दोष आहे म्हणून बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.